में जो घुसपैठिया है, जो बांग्लादेशी है, जो रोहिंग्या है और उन्होंने जो फुटपाथ कवर करके रखा है वो पूरा क्लीन करने का काम है। मातोश्री पर बैठक हो रही है तो बहुत उनकी हलचल बढ़ गई है तो शायद उनको जैसा लग रहा है वैसा रंग भगवा है। मित्रांनो, मुंबईमध्ये अभूतपूर्व घटना घडली आहे आणि कालपासून मातोश्रीवरती बैठक झाली की बैठक अशा अनेक बैठका ही लागत आहेत। आता या बैठका लागायचे कारण काय आहेत आणि नेमकं झाले काय आपल्याला याच व्हिडिओतून बघायचं आहे। आता ठाकरे आणि मातोश्री थरथर कापत आहे। मातोश्रीला आता काय काय भोगावं लागेल, मातोश्री आता पूर्णपणे जाम वैतागून गेली आहे। आपल्याला आज या सगळ्या विषयावरती बोलायचं आहे कारण महापौर म्हणून ऋतू तावडेंची निवड झाल्या या ठिकाणी त्यांनी कुठलं मोठं अनाउन्समेंट केलंय आणि त्या अनाउन्समेंटमुळे सध्या ठाकरेंची धांदरली आहे आणि या ठिकाणी मातोश्री हे चिंतेमध्ये आहे। आता यांचं मुळात दुखणं काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण ह्या व्हिडिओतून सविस्तर याचे अर्थ काय आणि हे नेमकं गोष्टी काय आहेत आपण हे बघणार आहोत। मित्रांनो, सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, खाली जय महाराष्ट्र, वंदे मातरम किंवा जय हिंद नावाची कमेंट करायला विसरू नका कारण हे सगळी सेवा ही मोफत असतात त्यामुळं त्यामध्ये कंजूसी मित्रांनो करू नका। खाली भरभरून प्रेम द्या व्हिडिओला। बघा झालं असं, आता मुळात जे काही दुखणं काय माहिती आहे का, याचं सगळ्यात मोठं दुखणं आहे की एवढे प्रयत्न करून युत्या करून ब्रँड करून सगळ्या खेळ्या खेळून काय काय वाटेल ते करून या ठिकाणी भाजपला मुंबईमध्ये हे ठाकरे बंधू हे रोखू शकले नाहीत। हे कुणीही मान्य करेल आणि कुणालाही मान्य करावं लागेल। आता इथं ईएम मशीनचा विषय येतो तर 65 जागा शिवसेनेच्या कशा काय निवडून आल्या मग, आणि असं असलास तर भाजपनं वन वे या ठिकाणी निवडणूक लढली असते, निवडून आले असते। मग आता या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यांचा असा आहे की भाजपचा महापौर बसलाय, दुसरं कारण ते मराठी आहे, तिसरं कारण शिवसेनेचा उपमहापौर बसलाय तो शिंदे साहेबांच्या मर्जीतला आहे, संजय घाडी। मग ह्या सगळ्या गोष्टी बघून मातोश्रीची झोप आता मित्रांनो उडली आहे। आता मातोश्री कापत आहे, थरथरत आहेत। असे 3 ते 4 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यानं झोप अक्षरशः यांची उडली आहे। आता या ठिकाणी ऋतू म्हात्रे यांनी त्यांची जे नावाची घोषणा झाल्या त्यांनी काही असे मोठे आदेश म्हणजे काढलेले आहेत, त्यांनी काय घोषणा केल्या आहेत, त्या घोषणा पाहूनच यांची फाटली आणि हे मातोश्रीवरती बैठका करत आहेत। नेमकी यांना भीती काय वाटते बघा। पहिला त्यांनी मुद्दा मांडला होता बांगलादेशी हाकलून लावेन, जे मुंबईमध्ये बांगलादेशामुळं मुंबईकर व्यवस्थित राहू शकत नाही, एवढा स्पेस नाही, फुटपाथ वगैरे सगळ्या गोष्टी पॅक असतात, तर नेमकं व्यवसाय करतात कोण, हे सगळे बाहेरचे आलेले बांगलादेशी करतात, त्या लोकांना हाकलून लावेल हे पहिलं त्यांचं स्टेटमेंट आहे, पहिलं हे त्यांचं घोषणा आहे। आता बांगलादेशी यांचं नेमकं इथं काय संबंध आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। उभाटानं नेमकं कुणाच्या मदतीनं निवडणूक लढली तुम्हाला सर्व माहिती आहे। मग आता ह्या बांगलादेशी हाकलून लावायच्यावरती लगेच 2 मिनिटांमध्ये राऊत ॲक्टिव्ह झाले। ते म्हणतात की माननीय महापौरांनी इथं बोलण्यापेक्षा आपल्या जाऊन मोदींना सांगावं। यांना मिरच्या नेमक्या लागल्या का? मुंबईतनं हे रोहिंग्या वगैरे जातील त्यामध्ये चांगलं मुंबईचंच आहे ना, मग इथं मिरच्या यांना लागतात, काहीतरी इथं पाणी मुरत आहे। दुसरं आहे ते म्हणजे त्यांना पत्रकारांना प्रश्न विचारला की मुंबई हिरवी आहे का भगवी आहे, तरी सांगितलं मुंबई ही भगवी आहे। याने कितीही नेगेटिव्ह सेट केले पण शेवटी मुंबई ही भगवी आहे म्हणणारे या ठिकाणी गादीवरती बसलेत। तसं नाही की हातामध्ये मशाल घेऊन अगला महापौर हा खान होगा पटेल होगा, ते नाही चलेगा। मग हा झालं दुसरा, मुंबई ही भगवी आहे, भगवी राहणार, तेही मराठी माणसांची आणि भाजपाची आणि हिंदुत्ववादी एक हिंदू मराठी व्यक्तींची। आणि एक महत्त्वाचा विषय असा होता, तो विषय मला इथं खास करून मांडायचा आहे। आता ठाकरे बंधूंचा फॅमिली बिझनेस ही मुंबई महानगरपालिका आहे,
यांच्या फॅमिली बिझनेसमध्ये नेमकं यांनी काय काय घोटाळे केले, ह्या 35 वर्षामध्ये नेमकं कोणते कोणते घोटाळे झालेले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये, हे ठाकरेंशिवाय कुणालाच माहीत नाहीत. कारण काय, एक हाती सत्ता हे ठाकरेंची महानगरपालिकेवरती होती, BMCवरती होती. आता रितू म्हात्रे नावाच्या भाजपच्या हिंदू मराठी महिला या पदावर येऊन बसले. त्यांनी पहिली रडार फिरवली आहे, ती म्हणजे घोटाळ्याकडे. आता घोटाळे ज्यावेळेस शब्द समोर येतो त्यावेळेस पहिला चेहरा येतो पुढे राऊतांचा. कारण राऊत यामुळंच जेलवारी करून आलेत. आता घोटाळे ज्यावेळेस निष्पन्न होतील, उत्पन्न होतील किंवा ते बाहेर येतील, कारण आता ते घोटाळे बाहेर काढण्यासाठी एक व्यक्ती येत आहे, ती म्हणजे भाजपच्या हिंदू मराठी महापौर रितू तावडे नावाचं. आता नेमकं गाळ घोटाळा केला होता कोणी, मिठी गाळ घोटाळा, तोही बाहेर येणार आहे. पत्राचाळ परत बाहेर येईल. खिचडी घोटाळा तोही बाहेर येईल. अरे खिचडी म्हणलं की आठवतं, कोरोनामधील लोकांना जो खाऊ वाटला गेला त्यातही घोटाळा झाला. हा खिचडी घोटाळा असेल. कॉन्ट्रॅक्ट घोटाळे जे आहेत, म्हणजे मराठी म्हणून लढायच्या, मराठी म्हणून राजकारण तापवायचं, मराठी मुद्दा घेऊन मुंबईचं राजकारण गरम करायचं, मराठी मुद्दा घेऊन महापौर पद बळकावायचा प्रयत्न करायचा. पण या ठिकाणी मराठी लोकांना डावलून परप्रांतीयाला किती कॉन्ट्रॅक्ट दिले, ह्या सगळे काही जे आकडे आहेत, टक्केवारी आहेत, ह्या सगळ्या काही आहेत ते सगळ्या बाहेर येतं. कारण ठाकरे हे 15 ते 20% हे कमिशन घ्यायचे, हे आम्ही नाही म्हणत, हे निखिल वागळे यांनी सांगितलेलं आहे पाठीमागच. मग हे सगळं काही आहे ते सगळं आता ओपन होणार आहे. त्यानंतर कोविडचे घोटाळे. अहो कोविडमध्ये मृत पावलेल्या बॉडीच्या जे काही पिशव्या होत्या, बॅग होत्या, त्यात सुद्धा मोठे मोठे घोटाळे झालेले आहेत. तेही घोटाळे यातून बाहेर पडतील. आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस दिशा सालियन आणि सुशांत राजपूत यांच्या केसमध्ये ज्यावेळेस बिहारचे पोलीस आले होते, त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं, नेमकं त्याच्या पाठीमागं नेमकं काय काय झालं, आता ती पण केस परत रिओपन होईल अशी सुशांत सिंग राजपूत यांच्या फॅनची एक आशा आहे की ह्या महापौर सगळ्या काही गोष्टी पुढे आणतील आणि नेमकं त्यावेळेस झालं होतं काय, नेमकं एक्झॅक्ट कारण काय आहे ते कारण ते पुढे आणतील, त्यांना मदत करतील असं ती आशा आहे. ते असे 3-4 गोष्टी आहेत मित्रांनो. बांगलादेशी आणि हे घोटाळे, जर सगळे तर घोटाळे बाहेर आले तर जे काय पाठीमागे घाण करून ठेवली आहे, तर काय काय त्यांनी खाऊन ठेवलं आहे, ते सगळं आता त्यांना व्याजासहित भरावं लागणार आहे. जे काय कमवलं ते गमवायची वेळ यामुळे येऊ शकते. आता याची कल्पना त्यांना आली आहे म्हणून ते आता बैठकावरती बैठका सध्या लावत आहेत. आणि आता नेमकं पुढे काय करायचं, पुढे कसं करायचं, आता यावरती चर्चा करत आहेत. मात्र एवढं होत असताना राऊत मात्र थांबायचं नाव घेत नाहीत. राऊतांनी बोललं होतं की काही करून आता जे काही हे चालू आहे मनपाचं निवडणूक, यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ते बोलले होते महानगरपालिकेमध्ये महापौर हा शिवसेनेचा असेल, ठाकरे बंधूंचा. पण तेही फेल झालं. आता ते एक नवीन नेरेटिव्ह आणतायत पुढे, ते म्हणजे उद्धव ठाकरेंची विधान परिषद जाणार नाही, ते परत विधान परिषदेवरती येतील. आता याविषयी ह्या संजय राऊताविषयी आपण एक व्हिडिओ उद्या करणार आहोत. तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पहा. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. पण रितू म्हात्रे नावाच्या एका तरुण आणि हिंदू मराठी महिलांना, जे गुजराती लोक जे आहेत घाटकोपरला, त्यातून एक मराठी व्यक्ती निवडून येऊन तिनं हे महापौर पद स्वीकारले. आता यावरून सुद्धा यांच्या पोटामध्ये दुखत आहे. म्हणजे महापौर रितू तावडे यांना देऊन भाजपनं जर कार्यक्रम 100% हा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचाच केला आहे. आणि परत सांगितलं हे गद्दारांना कधीच माफी नसते. हे एकनाथ शिंदे यांनी साथ देऊन ते गद्दारीचा हिशोब बरोबर करून 22ला सोबत येऊन हिंदुत्व जपलं. ते हिंदुत्व खरंच त्यांनी शिंदेकडे महापौर पद, उपमहापौर पद महत्त्वाचे खाते देऊन केलेलं आहेच.
त्यांचं म्हणणं असं होतं की आता मुंबईमध्ये शिंदेंना भाजप डुच्चू मारणार, पण हे सगळं काही फेल ठरवून या ठिकाणी खांद्याला खांदा लावून शिंदेंना हे मुंबईमध्ये उभा केलं आहे. आणि ह्या सगळ्यामधूनच जे काही तावडे आहेत, नवीन महापौर यांनी ठाकरेंची राऊतांची झोप मात्र नक्कीच उडवली आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.